नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन प्रिपरेशनच्या या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत JMFC नोटिफिकेशन 2024, सॅलरी, एज लिमिटेशन अँड एलिजिबिलिटी एक्सेट्रा. लेट्स गेट स्टार्टेड. नमस्कार. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या 2026च्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा JMFC परीक्षेच्या नोटिफिकेशनचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हे सत्र आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. गंगा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ॲप्लिकेशन डेट्सची टाईमलाईन, सविस्तर सिलेबस आणि सॅलरीबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. तर या प्रतिष्ठित परीक्षेची तयारी अगदी योग्य दिशेने करण्यासाठी गंगा एज्युकेशनला नक्की फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. आता समोर दिसणारं हे MPSCचं अधिकृत नोटिफिकेशन आहे. MPSC ही आपल्या राज्यातली अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठित संस्था आहे हे आपल्याला माहितीच आहेच. आणि JMFC हे पद बापरे, न्यायिक क्षेत्रातलं एक अत्यंत सन्मानाचं पद मानलं जातं. याच अधिकृत माहितीच्या आधारे आपण आत्ताच्या नियमांची पूर्ण रूपरेषा आणि झालेले बदल पाहणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपला पहिला मुख्य मुद्दा असेल पात्रतेचे 2 मार्ग, दुसरा मुद्दा आहे 2026ची टाईमलाईन आणि तिसरा कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बदलणारा अभ्यासक्रम. ओके, तर आता यातील पहिल्या भागाकडे वळूया. पात्रतेचे 2 मार्ग. उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी आयोगाने 2 पूर्णपणे वेगळे मार्ग ठेवले आहेत. याला आपण या परीक्षेचे गेटकीपर्स सुद्धा म्हणू शकतो. हे 2 मुख्य मार्ग नेमके कोणते? तर पहिला मार्ग आहे ॲडव्होकेट्स आणि प्रॉसिक्युटर्ससाठी आणि दुसरा मार्ग आहे मिनिस्ट्रियल स्टाफ म्हणजे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी. हे दोन्ही मार्ग एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहेत बरं का, आणि त्यांच्या पात्रतेच्या अटीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आपण हे दोन्ही मार्ग एक एक करून नीट समजून घेऊया. तर सर्वात आधी पाहूया पहिल्या मार्गासाठी म्हणजेच ॲडव्होकेट्स आणि प्रॉसिक्युटरसाठी वयोमर्यादा काय आहे. इथे वयाची किमान अट 21 वर्षे आहे आणि कमाल मर्यादा 35 वर्षे निश्चित केली आहे. अर्थात काही विशिष्ट प्रवर्गांसाठी हीच वर्षी मर्यादा 40 वर्षांपर्यंत असू शकते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता याच पहिल्या मार्गासाठी अनुभवाची अट किती विशिष्ट आहे ते पाहूया. लॉमधील पदवी तर आवश्यक आहेच, पण त्यासोबत 3 वर्षांचा वकिलीचा किंवा सेवेचा अनुभव असणं मस्ट आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची तरतूद म्हणजे प्रोव्हिजनल एनरोलमेंट झाल्यानंतरचा काळ आणि लॉ क्लर्क म्हणून केलेलं काम सुद्धा या 3 वर्षांच्या अनुभवात मोजलं जातं. खरंच ही एक खूपच दिलासादायक बाब आहे. आता दुसऱ्या मार्गाकडे म्हणजेच मिनिस्ट्रियल स्टाफच्या वयोमर्यादेकडे येऊया. इथे वयाची अप्पर लिमिट बरीच जास्त आहे. ती थेट 45 ते 50 वर्षे इतकी आहे. मगाशी आपण जे पाहिलं त्यापेक्षा हे खूपच वेगळे आहे ना. यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना एक खूप मोठी संधी मिळते. मिनिस्टेरियल स्टाफच्या पात्रतेच्या अटी थोड्या वेगळ्या आहेत. या ट्रॅकमध्ये बॉम्बे हायकोर्ट किंवा दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारी, गव्हर्नमेंट प्लीडरच्या ऑफिसमधील स्टाफ आणि मंत्रालयातील विधी आणि न्याय विभागातील लीगल असिस्टन्स यांचा समावेश होतो. पण इथे एक मोठी अट आहे बरं का. त्यांची 3 वर्षांची सेवा ही लॉची पदवी प्राप्त केल्यानंतरचीच असणं अत्यंत आवश्यक आहे. हा फरक नक्की लक्षात ठेवा. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. भाग 2, 2026ची टाईमलाईन. ही टाईमलाईन नेमकी कशी आकार घेते आणि ती कोणती एक अत्यंत महत्त्वाची तारीख आहे जी तयारी करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कॅलेंडरवर मार्क करून ठेवायलाच हवी, ते आता आपण पाहणार आहोत. ती अत्यंत महत्त्वाची तारीख म्हणजे 30 एप्रिल 2026. ही एक प्रकारची रेकनिंग डेट आहे. आपण आत्ता ज्या अनिवार्य 3 वर्षांच्या अनुभवाची चर्चा केली ना, तो अनुभव ह्या तारखेपर्यंत पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. ही तारीख विसरून चालणारच नाही, कारण तुमची संपूर्ण पात्रता ह्याच तारखेवर अवलंबून आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि सर्वात मोठ्या आव्हानाकडे, बदलणारा अभ्यासक्रम. हा पूर्ण सिलेबस म्हणजे एखाद्या विशाल पर्वतासारखाच आहे आणि याची तयारी करणं हे खरंच एक मोठं आव्हान मानलं जातं. सर्वात आधी आपण पारंपरिक किंवा लेगसी कायद्यांची यादी पाहूया. यामध्ये CRPC, CPC, एव्हिडन्स ॲक्ट आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सारखे कायदे आहेत. त्यासोबतच स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट
महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, भारताचे संविधान IPC, तसंच लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिप ॲक्ट यांचाही समावेश आहे. हे सगळे कायदे वर्षानुवर्षे JMFCच्या परीक्षेसाठी पायाभूत मानले गेले आहेत आणि यांचा सखोल अभ्यास तर मस्ट आहेच. आणि हो, नुसते कायदे वाचून चालणार नाही, तर एका विशिष्ट लीगल टॉपिकवर सुमारे 800 शब्दांचा निबंधसुद्धा लिहावा लागतो. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे उमेदवारांची शब्दसंपत्ती आणि कायद्याची समज या दोन्ही गोष्टींची अगदी अचूक चाचणी होते. पण थांबा, आता सर्वात लक्षवेधी आणि रंजक गोष्ट कोणती माहितीये? नवीन क्रिमिनल कोड्सचं काय आहे? भारतातल्या फौजदारी कायद्यांमध्ये 2023 मध्ये जे प्रचंड मोठे बदल झाले आहेत, त्याचा या आगामी परीक्षेवर काय परिणाम होईल, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. तर हेच ते थेट आणि नवं आव्हान आहे. आता जुनी आणि नवी अशी दोन्ही प्रणाली अभ्यासावी लागणार आहे. 2023चे हे नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता म्हणजेच BNS, भारतीय साक्षी अधिनियम म्हणजेच BSA आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS हे सुद्धा आता अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट आहेत. म्हणजेच काय, तर पारंपरिक कायद्यांसोबतच या नवीन कायद्यांची सुद्धा अगदी पक्की तयारी करावी लागणार आहे. ही आता नवीन नॉर्मल स्थिती आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्व अधिकृत माहिती, नियम, परीक्षेचे ॲप्लिकेशन डेट्सची टाईमलाईन आणि पदाची सॅलरी स्ट्रक्चर यासारख्या भविष्यातील अपडेट्ससाठी नेहमी mpsc.gov.in आणि mpsconline.gov.in या ऑफिशियल वेबसाईट्सकडे लक्ष ठेवा. ही अधिकृत पोर्टल्सच सर्वात विश्वसनीय स्रोत आहेत. आणि हो, या सगळ्या प्रवासात अगदी योग्य मार्गदर्शनासाठी गंगा एज्युकेशनला फॉलो करायला अजिबात विसरू नका. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. भारतीय कायद्याच्या या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही युगांचं ज्ञान एकाच वेळी आत्मसात करण्याची आपली तयारी असणं किती गरजेचं आहे? हे खरोखरच एक अद्वितीय आव्हान आहे, पण प्रचंड मेहनत आणि योग्य समजुतीने हे आव्हान निश्चितपणे पार करता येईल. आजची आपली रूपरेषा: 1. पात्रता आणि अनुभवाचे नियम, 2. दिवाणी कायद्याचा अभ्यासक्रम, 3. फौजदारी कायदे, 4. नवीन 2023चे कायदे आणि 5. चालू कायदेशीर विषयांवरील निबंध. भाग 1. पात्रता आणि अनुभवाचे नियम. हे JMFC 2026चे कठोर निकष आपण आधी समजून घेऊया. आता हा जो अंक आहे ना 3, हा फक्त एक आकडा नाहीये, तर हा तुमच्या पात्रतेचा सगळ्यात मोठा बेस आहे. ही ती किमान वर्षांची अट आहे जी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. पण साहजिकच प्रश्न असा पडतो की हा 3 वर्षांचा अनुभव नक्की कशाचा असावा? चला तो गोंधळ दूर करूया. थोडक्यात सांगायचं तर ही अट पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला मार्ग म्हणजे बॉम्बे हायकोर्ट किंवा कोणत्याही दुय्यम न्यायालयांमध्ये वकील म्हणून किमान 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली असावी. दुसरा मार्ग, तुम्ही सरकारी अभियोजकता किंवा सरकारी वकील म्हणून 3 वर्ष काम केलेलं असावं. आणि तिसरा म्हणजे तुमची कायद्याची पदवी प्राप्त झाल्यानंतर किमान 3 वर्ष तुम्ही कायदेशीर सेवा दिलेली असावी. यापैकी कुठलाही एक निकष पूर्ण करणं बंधनकारक आहे. आता इथे एक खूप मोठा दिलासा आहे. जे उमेदवार लॉ क्लर्क म्हणून काम करतात त्यांच्यासाठी ही खूप चांगली बातमी आहे. हायकोर्ट किंवा दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांसोबत लॉ क्लर्क म्हणून काम केलेला तुमचा काळ या 3 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अधिकृतपणे ग्राह्य धरला जाणार आहे. फक्त एकच अट आहे, हा अनुभव तुमची वकील म्हणून नोंदणी झाल्यानंतरचा असायला हवा. प्रॅक्टिकल अनुभव घेणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय खरोखरच एक टर्निंग पॉइंट आहे. भाग 2. दिवाणी कायद्याचा अभ्यासक्रम. आता आपण दिवाणी कायद्यांचे वर्गीकरण पाहूया. दिवाणी कायदे म्हणजे सिव्हिल लॉचा अभ्यास करताना बऱ्याचदा उमेदवारांचा गोंधळ उडतो. हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे. आपण याला 2 तार्किक गटांत विभागूया. एका बाजूला आहेत प्रक्रियात्मक आणि मालमत्ता कायदे, जसं की CPC, मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि विशिष्ट दिलासा कायदा. आणि दुसऱ्या बाजूला आहेत व्यावसायिक आणि करार कायदे, ज्यामध्ये भारतीय करार कायदा, वस्तू विक्री कायदा आणि भागीदारी कायदा येतात. अशी विभागणी केली की या क्लिष्ट कायद्यांच्या संकल्पना डोक्यात अगदी स्पष्ट राहतात आणि अभ्यासाचा ताणही हलका होतो. भाग 3. फौजदारी कायद्याचा अभ्यासक्रम. हे आहेत आपले मुख्य फौजदारी कायदे. आता वळूया फौजदारी कायद्यांकडे, म्हणजेच क्रिमिनल लॉकडे. न्यायव्यवस्थेचा खरा कणा. यामध्ये IPC, पुरावा कायदा आणि CRPC या पारंपरिक कायद्यांचा समावेश आहे. उद्या तुम्ही मॅजिस्ट्रेटच्या खुर्चीवर बसल्यावर याच कायद्यांशी तुमचा सर्वाधिक संबंध येणार आहे. त्यामुळे परीक्षेमध्ये या विषयांचं वेटेज साहजिकच खूप जास्त असतं. पण फक्त एवढंच नाही बरं का. या मुख्य कायद्यांसोबतच ॲट्रॉसिटी कायदा 1989 आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 यांसारख्या विशेष कायद्यांचा सखोल अभ्यास करणंसुद्धा परीक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. भाग 4. नवीन फौजदारी कायदे 2023.
2026साठी अभ्यासक्रमात झालेला हा सर्वात मोठा बदल आहे. आणि इथेच खरी गोम आहे. एकीकडे आपले जुने कायदे आहेत IPC, पुरावा कायदा आणि CRPC, आणि दुसरीकडे आहेत आपले नवीन 2023चे कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS. आता तुम्हाला वाटेल अभ्यास नक्की कशाचा करायचा? तर लक्षात घ्या, अधिकृत अभ्यासक्रमात या दोन्ही युगांतील कायद्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ काय? तर तुम्हाला जुन्या कायद्यांचा पाया आणि नवीन कायद्यांमधले बदल या दोन्हींचा अतिशय बारकाईने आणि तुलनात्मक अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला या दोन्ही गोष्टी अगदी सखोलपणे माहीत असणं गरजेचं आहे. भाग 5. चालू कायदेशीर विषयांवर निबंध. हे तुमचं अंतिम लेखी आव्हान असणार आहे. आता येतो परीक्षेचा शेवटचा टप्पा. करंट लीगल टॉपिक्सवर तुम्हाला अंदाजे 800 शब्दांचा एक निबंध लिहायचा आहे. ऐकायला सोपं वाटेल, पण इथे फक्त कलमे पाठ करून अजिबात चालणार नाही. देशातील आणि जगातील ताज्या कायदेशीर घडामोडींचं अचूक विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे, आणि तेही अगदी स्पष्ट शब्दांत. ही 800 शब्दांची मर्यादा खरं तर तुमची विचार करण्याची पद्धत आणि विषयाची समज तपासते. इथे वैचारिक स्पष्टता खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी आलो आहोत. 2026च्या परीक्षेत ह्या निबंधासाठी कोणता चालू कायदेशीर विषय सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरेल? नवीन कायद्यांची अंमलबजावणी असेल की तंत्रज्ञान आणि कायद्याचा वाढता संबंध असेल? यावर विचार करायला आजच सुरुवात करा. गंगा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण जे काही विश्लेषण केलंय ती तुमच्या या मोठ्या प्रवासाची फक्त एक सुरुवात आहे. दिशा मिळाली आहे. आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याची. सखोल अभ्यासाला आजच लागा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.